राज्यातील बनावट आणि भेसळयुक्त मद्य प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भिवंडीतील एका कंपनीवर धाड टाकली आहे। भिवंडी परिसरातील रेक्स इंटरनॅशनल कंपनीमध्ये मिथेनॉल या विषारी रसायनाचा मोठा साठा आढळून आला असून तब्बल 5,929 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आले आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती। तपासादरम्यान पुण्यातील एका विक्रेत्याने याच कंपनीकडून मिथेनॉल खरेदी केल्याची माहिती समोर आली। हेच विषारी रसायन दारूमध्ये मिसळल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्यभर विशेष तपास मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार करण्यात आलेल्या छाप्यात रेक्स इंटरनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात मिथेनॉलचा साठा आढळून आला। विशेष म्हणजे या साठ्याची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नव्हती। साठा नोंद वहीही तपास पथकाला आढळून आली नाही। या गंभीर अनियमिततेमुळे अन्न व औषध प्रशासनाने संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून विषारी द्रव्य अधिनियमांतर्गत परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। दरम्यान प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याविरोधातही अन्न व औषध प्रशासनाने राज्यव्यापी मोहीम राबवली आहे। 29 मे रोजी राज्यभर करण्यात आलेल्या धडक कारवाईत 33 जणांना अटक करण्यात आली असून 28 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत। तसेच 6,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। द पोलीस न्यूज साठी नितीन पाटील, मुंबई।